रेडिओलॉजी प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2024 चा पर्व आपण पाहतोय. तर लातूर डॅशर्स या संघाचे 12th मॅन सुद्धा येत आहेत. तर आघाडीची जोडी डॉक्टर सुरेश शिंदे आणि नो स्ट्रायकिंग वरती डॉक्टर गिरीश अशी आघाडीची जोडी आपण पाहतोय. पिवनचं पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती टीम कल्याण ग्लॅडिएटर्स या संघाकडनं. डॉक्टर अभिजित पंचांचा सिग्नल येतोय, सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न होता सॉफ्ट हँडने. डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज डॉक्टर अभिजित. आपण पाहतोय लातूर डॅशर्स विरुद्ध कल्याण ग्लॅडिएटर्स. अप्रतिम चेंडू फेकी केली होती डॉक्टर अभिजित यांनी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हा चेंडू इथून मात्र इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पॉइंट मध्ये सुंदर प्रयत्न केले होते मात्र अपयशी ठरलेत. सहज सोपा झेल सोडला जातोय. डॉक्टर सुरेश यांचा झेल सोडलाय. तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा. धावसंख्येत फलकावरती 1. स्वतःचा आणि सांघिक खातं ओपन होत असताना टीम प्रथम फलंदाजी करते लातूर डॅशर्स हा संघ. इथून मात्र काही चर्चा केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होतील बाद. इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो मिळून देतो डॉक्टर अभिजित. फलंदाज बाद होतील डॉक्टर गिरीश. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. या षटकामध्ये नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते डॉक्टर अभिजित यांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती डॉक्टर स्वप्नील आलेत. धावसंख्येत फलकावरती लातूर डॅशर्स या संघाचे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज डॉक्टर गजानन गेलेत. स्ट्रायकिंग वरती असतील डॉक्टर स्वप्नील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त लातूर डॅशर्स या संघाची 1 धाव. गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथून मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन करत असताना अप्रतिम गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये डॉक्टर अभिजित गोलंदाजी करत असताना धावसंख्येत फलकावरती फक्त आणि फक्त 1 धाव. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडने डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 बाउन्स. इथून मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरले. तोपर्यंत फक्त सिंगल पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या फलकावरती 2. चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट वरून काऊ कॉर्नर मध्ये जात असताना चेंडूला अडवलं. डॉक्टर विशाल होते. सुंदर क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ इथे मात्र लॉंग ऑनला डॉक्टर अखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण येत आहेत. उचलून फेकी करतील. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ होतोय पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लातूर डॅशर्स या संघाची 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा डीजे.
दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी डॉक्टर अखिल. स्ट्राईक वरती फलंदाज असणारे डॉक्टर सुरेश आणि डॉक्टर गजानन स्ट्राईक वरती. चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागेल लातूर डॅशर्स या संघाला. फक्त आणि फक्त 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर अखिल ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू फक्त इथून मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आहे. शॉट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक आले होते. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या चेंडूवरती. इनफिल्डच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती. अचूक टप्प्यावरती नियंत्रित दिशेवरती गोलंदाजी करत असताना डॉक्टर अखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी टीम हा चेंडू इथून मात्र डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. येत आहेत वेगाने. एकच धाव मिळेल. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. वेगाने चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय हा चौकार. वरती डॉक्टर सुरेश यांच्या बॅट मधून चौकार बघितला. टीमची टोटल 9 धावा. गोलंदाजी करतायत डॉक्टर अखिल. 4 चेंडूंचा इथून मात्र खेळ पूर्ण झालाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बऱ्याच वेळा ते मिड विकेट वरून वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना फक्त या चेंडूवरती धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या म्हणजेच एकच धाव पूर्ण केली गेली आहे. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धावा पूर्ण केल्या या चेंडूवरती. धावा संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 11 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बऱ्याच वेळा हवेत आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका मात्र लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले होते. जेल सोडलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 षटकांचा इथून मात्र खेळ होतोय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लातूर डॅशर्स या संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत कल्याण ग्लॅडिएटर्स या संघाकडनं. डॉक्टर राहुल आलेत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त लातूर डॅशर्स या संघाची 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डॉक्टर कुलदीप आहेत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. राऊंड विकेट लोवा फुलटो चेंडू इथून मात्र चांगले यष्टीरक्षण. पंचांकडे अपील. इथून मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. बघायचंय इथून मात्र लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून GTC क्लिअरिटीचा बिग बॉस मी चेक करतोय. तिसरे पंच व्यासपीठावरती यायचंय. बॉक्स मधून आम्ही चेक करतोय फलंदाज सेफ आहे की फलंदाज बाद आहेत. इथून मात्र चेक करण्यात येतोय. तिसरे पंच कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल यायचं कॉम्बॉक्स मध्ये. ऑनफिल्ड अंपायर इनफिल्ड इथून मात्र अंपायर. डिसिजन एकदम क्लोज असल्या कारणाने आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक करणार आहोत. तर तिसरे पंच देखील कॉम्बॉक्स मध्ये येत आहेत. तर इथून मात्र फलंदाज बाद. पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद घोषित करण्यात आले. ऑन दी लाईन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉक्टर श्रीनिवास तर डॉक्टर श्रीनिवास मैदानाच्या आतमध्ये गेलेत. नवीन फलंदाज अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं. GTC च्या माध्यमातून क्लिअरिटीचा बिग बॉस म्हणून ज्याला ओळखला जातो. स्ट्रायकिंग वरती फलंदाज डॉक्टर श्रीनिवास. हा चेंडू इथून मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बघा मुवमेंट नव्हती फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. राऊंड विकेट. हा चेंडू इथून मात्र लॉफ केला आहे. चेंडू बऱ्याच वेळा ते लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. डॉक्टर अखिलने अप्रतिम जेल टिपलाय. फलंदाज बाद.
लॉंगॉनला सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला. धाव संख्या धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकाचा विचार केला तर डॉक्टर कुलदीप यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि फक्त त्याने 2च धावा दिल्यात. अप्रतिम दर्जेदार आणि इथून मात्र क्लासिकल गोलंदाजी करत असताना अजूनपर्यंत एकही धावा आली नाहीये. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अप्रतिम गोलंदाजी केली आहे डॉक्टर कुलदीप यांनी. 2 गडी त्यांनी बाद केलेत. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. तिसरे षटक सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर संदीप गेलेत, स्ट्रायकिंग वरती असतील. एक मोठा फलंदाज बाद केलाय डॉक्टर कुलदीप यांनी. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने अर्धशतक ठोकलं होतं तो फलंदाज मैदानाच्या बाहेर झालाय. राऊंड विकेट. इथून मात्र पुन्हा एकदा बॅटची काढा सर्कल मध्ये, पॉइंट मध्ये. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय लातूर डॅशर्सचा संघ. हा चेंडू इथून मात्र मोठा फटका. शॉर्ट टर्म फुल केला जातोय. सक्सेसफुल बेगेट षटकार. मात्र अप्रतिम फटका बघितला डॉक्टर राहुल यांच्या बॅट मधून. शॉर्ट टर्म फुल केला ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. डॉक्टर कुलदीप पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅटची काढा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. इथून मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवा देऊन जातोय सीमारेषेच्या दिशेनं. मात्र शेवटच्या अटॅम्पमध्ये चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरले. तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. लातूर डॅशर्स या संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. डीजे. तीन षटकांचा खेळ होते पूर्ण आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लातूर डॅशर्स. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत डॉक्टर विशाल. तर या संघाचे कॅप्टन आहेत उर्ध विकेट. इथून मात्र स्ट्रेट राईचा अप्रतिम फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत डॉक्टर अखिल. एका टप्प्यावरती अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. या संघाचे कॅप्टन आहेत डॉक्टर विशाल. कल्याण ग्लॅडिएटर्स या संघाचे कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी आलेत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज डॉक्टर संदीप. चांगली फलंदाजी करावी लागेल. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. गॅप शॉट सिलेक्शन. शॉट गलीमध्ये चेंडूला अडवण्यात येतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एकच धावेवरती इथून मात्र प्रयत्न केला जातोय. फक्त आणि फक्त या चेंडूवरती मिळेल सिंगल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. लातूर डॅशर्स हा संघ इथून मात्र फलंदाजी करत असताना संत आणि सावध सुरुवात केली जाते. मोठे फटके मारणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक.
डॉक्टर अखिल यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, बेगेट षटकार. फलंदाज डॉक्टर राहुल यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. वैयक्तिक 3 चेंडूंचा खेळ डॉक्टर राहुल यांनी केला आणि 14 धाबा त्यांच्या बॅट मधून बघितल्यात. अप्रतिम विस्फोटक फलंदाजी करत असताना धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 31-31 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज डॉक्टर विशाल. हा चेंडू लवा फुलटो चेंडू डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. फक्त मिळेल सिंगल. सिंगलने टीमचे टोटल पुढे सरकेल. 32. 32 धावा धावफलकावरती. इथून मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका चेंडू जाईल. 1 बाउन्स ऑर द लाईन येतोय डॉक्टर संदीप यांच्या बॅट मधून हा चौकार. लातूर डॅशर्स या संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कॅप्टन कुल. कल्याण ग्लॅडिएटर्स या संघाचे डॉक्टर विशाल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र पंच आमच्याकडे वळत असताना व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. एकने टीमचे टोटल पुढे सरकेल. 37 धावा. 37. टीम लातूर डॅशर्स. या षटकाचा विचार केला तर डॉक्टर विशाल यांनी थोडीशी महागडी गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 15 धावा वैयक्तिक डॉक्टर विशाल यांनी दिलेत. ओव्हर द विकेट. इथून मात्र ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर मध्ये येत आहेत. चेंडूला उचलून फेकी करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. षटक होईल 4थं समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लातूर डॅशर्स या संघाची 39. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे. पाचव्या षटकामध्ये येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती. सेकंड स्पेल मध्ये डॉक्टर अखिल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 10. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. हा चेंडू इथून मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, मात्र लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक सिंगल पूर्ण केली आहे. एकने टीमचे टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 40. स्ट्रायकरवरती फलंदाज आहे डॉक्टर संदीप. 40 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. सिंगल डबलच्या सहाय्याने पुढे वाटचाल करत असताना 5व्या षटकामध्ये लातूर डॅशर्सचा संघ 42. 42 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर संदीप आणि डॉक्टर राहुल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. व्हाईटने चेंडू इथून मात्र
एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 43 धावा धावफलकावरती. उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मिळेल सिंगल. लेग बाईच्या माध्यमातून चेंडू इथून मात्र पूर्ण झाले 3. 44 धावा धावफलकावरती. तर इथून मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डॉक्टर विशाल. चांगले क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या इथून मात्र सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 45 धावा. इथून मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय. डॉक्टर अखिल गोलंदाजी करतायत. इथून मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चांगलं कमबॅक करत असताना, सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना डॉक्टर अखिल 45 धावा. इथून मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल 5व्या षटकामधील डॉक्टर अखिल यांचा. स्ट्रायकिंग वरती डॉक्टर संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र यष्टीरक्षक बीट झाले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र वेगाने एक धाव कंप्लीट. पंचांचा इशारा येतोय. 5वं षटक होईल समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम लातूर डॅशर प्रथम फलंदाजी करत असताना 46. अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येत आहेत डॉक्टर अभिषेक आलेत. डॉक्टर अभिषेक येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम लातूर डॅशर्स क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ कल्याण ग्लॅडिएटर्स. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली आहे कल्याण ग्लॅडिएटर्स या संघाने. गोलंदाज सज्ज होत आहेत डॉक्टर अभिषेक. इथून मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने डीप मधून. एकच धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात आली आहे. फलंदाज डॉक्टर राहुल आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग वरती. 47 धावा धावफलकावरती. इथून मात्र कमबॅक करावा लागेल लातूर डॅशर्स या संघाला. शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा डॉक्टर अभिषेक सज्ज होत आहेत. लोव फुलट चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पायाच्या सहाय्याने अडवण्यामध्ये इथून मात्र यशस्वी ठरलेत
डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी डॉक्टर अभिषेक यांच्या माध्यमातून होत असताना 47 धावा धावफलकावरती ओर द विकेट. हा चेंडू इथून मात्र पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, फ्रीट असेल. सुवर्ण संधी असणार आहे डॉक्टर राहुल यांच्याकडे. नो बॉल आहे. इथून मात्र या नो बॉल वरती चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच कमबॅक होईल लातूर डॅशर्स या संघाचं. आपण पाहतोय स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड, व्यासपीठाच्या समोर 2 स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम आयोजन रेडिओलॉजी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करण्यात आलंय. हा चेंडू शॉर्ट टर्म फुल केलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवून देतोय बेगेट षटकार. सहाणे धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 54 54 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक विचार केला तर डॉक्टर राहुल खेळतायत 9 चेंडूंचा सामना करत असताना 23 धाव्यांवरती खेळतायत. आणि डॉक्टर संदीप यांचा विचार केला तर 10 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक 13 धाव्या संख्येवरती खेळतायत. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होते. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. डॉक्टर राहुल बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. तर इथून मात्र डॉक्टर राहुल साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैयक्तिक 23 धावा ज्यांनी बनवल्या ते फलंदाज डॉक्टर राहुल बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा संख्या धावफलकावरती 54 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथून मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. एक धाव जॉईन केली जाईल धावफलकावरती. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगवरती डॉक्टर रणजित आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. फक्त मिळेल या चेंडूवरती सिंगल. नो +1. एकूण या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 57 57 धावा. इथून मात्र गोलंदाज चेंज केला जातोय. 2 नो चेंडू फेकलेत गोलंदाज डॉक्टर अभिषेक या गोलंदाजाने. नवीन इथून मात्र गोलंदाज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. डॉक्टर संजित येत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय डॉक्टर संजित यांचा.
इथून मात्र लॉफ्ट केलाय ऑफ साइडला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि इथून मात्र चेंडू फ्रीट आहे. फ्रीट असल्या कारणाने फलंदाज बाद होणार नाहीयेत. नो बॉल. इथून मात्र मागचा चेंडू नो बॉल असल्या कारणाने फ्रीट होता. पंचांचा इशारा आला होता फ्रीटचा, मात्र फलंदाज बाद नसणार आहेत. या चेंडूंवरती मिळतील 59. हा चेंडू डीप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. चेंडूची आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबत नाही. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा चौकार आणि इथून मात्र 6 षटकां पूर्ण आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लातूर डॅशर्स या संघाची 63 आणि 64चं टार्गेट सेट करण्यात आलंय कल्याण ग्लॅडिएटर्स या संघापुढे. धन्यवाद. डीजे. थँक्यू डीजे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 63 धावा आपण पाहतोय आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलंय कल्याण ग्लॅडिएटर्स या संघापुढे. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या ऐकूया डोंबिवली भोपरचा अप्रतिम आवाज सिद्धांत माळी यांच्याकडे. धन्यवाद.
हॅलो चेक. चला सलामीची जोडी पाठवून द्या. कल्याण ग्लॅडिएटर्स. आपण ही स्पर्धा पाहताय रेडिओलॉजी प्रीमियर लीग RPL सीझन 1 सीझन 8. आठव्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय RPL रेडिओलॉजी प्रीमियर लीग. त्यामधील आजच्या दिवसातील चौथा सामना दापोडेच्या ग्राउंड मधील चौथा सामना सुरू आहे. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय 4 ग्राउंड वरती कव्हर केली जाते. एक DD स्पोर्ट्स ग्राउंड वरती खेळला जातोय, सोनाली ग्राउंड वरती, दापोडेच्या ग्राउंड वरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो पहिलं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज डॉक्टर गजानन. स्ट्रायकन वरती डॉक्टर अभिजित. नॉन स्ट्रायकन वरती डॉक्टर विशाल. सलामीची जोडी 64 धावांचं आव्हान. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न शरीयष्टीवरती आदळल्यानंतर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय गल्लीमध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत ही एक धाव. 64 धावांचा पाठलाग. पहिल्या चेंडूवरती एक धाव. स्ट्रायकन वरती फलंदाज होते अभिजित. आता स्ट्रायकन वरती फलंदाज असतील विशाल. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. अभिजित आणि विशाल ही सलामीची जोडी. एक चेंडू एक धाव. विशाल साठी हा चेंडू बॅटची कडा. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा धपलक्यावरती 3 धावा. 64 धावांचा पाठलाग. हलक्यात इथे खेळून काढला. एक धाव वेगानं पूर्ण केली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खूप दूरवर येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं दोन्ही फलंदाज धावत आहेत आणि वेगानं 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चपलाईनं दोन फलंदाज खेळपट्टीवरती धावत आहेत. सामना जिंकायचा आहे, क्वालिफाय व्हायचा आहे सुपर 8 मध्ये. इथे मात्र चांगला चेंडू होता पण दिशेपासून भरकटलाय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा धपलक्यावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. 64 धावांचा पाठलाग करतोय कल्याण ग्लॅडिएटर संघ. इथे मात्र जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमाबार. विशालच्या बॅट मधनं षटकार. डीजे षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावा धपलक्यावरती पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. डॉक्टर विशाल चांगली फलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या डॉक्टर विशालना. पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते. चांगली धाव घेतली जातात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धपलक्यावरती 14 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 64 धावांचा पाठलाग करत असताना कल्याण ग्लॅडिएटर संघाचे षटक इथे पहिले समाप्त होतोय. धावा धपलक्यावरती 14 धावा. आता मात्र उर्वरित समीकरण 5 षटकांमध्ये गरज असेल 50 धावांची. यापुढील सामना असेल कोल्हापूर रॉयल्स विरुद्ध कल्याण ग्लॅडिएटर्स या 2 संघांमध्ये.
5 षटकांमध्ये 50 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्यात. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये फलंदाज डॉक्टर विशाल यांच्याकडनं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत डॉक्टर सुरेश. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायक नंबरती डॉक्टर अभिजित. इथे हलक्या खेळण्याचा प्रयत्न. दिशेपासून पहिल्या चेंडूवरती भरकटलाय गोलंदाज डॉक्टर सुरेश. अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा दाबलकावरती 15 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. शांत आणि संयमी सुरुवात. एक षटकार वगळता दुहेरी धावांवरती जास्त भर दिलाय कल्याण ग्लॅडिएटर संघानं. इथे आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सूर्यकुमार यादव सारखी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त धाव, नंतर निर्धाव चेंडू हाताळलाय. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी डॉक्टर सुरेश यांची. या षटकामध्ये पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. चांगली गोलंदाजी. 64 धावांचं संरक्षण करतोय तो म्हणजेच लातूर संघ. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. वेगानं चेंडू चाललाय टिप स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यात येईल तोपर्यंत फक्त एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती पाहायला मिळतात 16 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी येते तोपर्यंत फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती पाहायला मिळतात 17 धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत डॉक्टर सुरेश यांना. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत फक्त एकच धाव इथे मिळेल. ती म्हणजेच फलंदाजी करणारा संघ कल्याण ग्लॅडिएटर संघाला. या षटकामध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 4 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. दिशेपासून बारकटलाय गोलंदाज. पायाचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव. वाईटचा इशारा करतायत पंच. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती 19 धावा. नाही 19 झालेत. 5 धावा आतापर्यंत खर्च केलेत. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलक्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. वीस धावा इथे पूर्ण झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 4 षटकामध्ये गरज असेल ती म्हणजेच 44 धावांची. डीजे
त्रिशतक डॉक्टर रणजित. पहिल्या चेंडू शरीरयष्टीवरती आदळल्यानंतर इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. पाहायचंय फलंदाजाला दुखापत झाली आहे का. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा वरती 21 धावा. उर्वरित समीकरण 23 चेंडू 43 धावांची गरज. पुढे सरसावलाय, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडू खाली. चुकी होत नाहीये. फलंदाज होतोय बाद. डॉक्टर अभिजितच्या स्वरूपात लागतोय पहिला झटका कल्याण ग्लॅडिएटर संघाला. हॅलो, नवीन फलंदाज डॉक्टर अखिल यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षकाकडे जातोय चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिलाय. स्ट्रायक वरनं डॉक्टर विशाल यानं एक धाव इथे पूर्ण केले जाते. एका धावेच्या मदतीनं धावा वरती 22 धावा. विशालसाठी हा चेंडू चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली होती. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा वरती 23 धावा. इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आपल्या साथीदारानं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाज रणजित आणि या आधीच्या षटकामध्ये गोलंदाज सुरेश यांचं. इथे मात्र चांगला फटका. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या चेंडूवरती. 2 धावांच्या मदतीनं धावा वरती 25 धावा. मोठे फटके खेळावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र मोठ्या फटक्यांना प्राधान्य द्यावं लागेल फलंदाजी करणारा संघ कल्याण ग्लॅडिएटर संघाला. चांगला फटका पाहायला मिळतो. इथे क्षेत्ररक्षक आहेत डॉक्टर राहुल यांचं चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा वरती 26 धावा. आता मात्र गरज असेल 18 चेंडू 38 धावांची.
तिसरं षटक हाताळण्यासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश, डॉक्टर सुरेश येत आहेत. इथे चांगला फटका होता, झेलची संधी, झेल निसटतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. संधी होती क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव येते, एका धावेच्या मदतीनं धावा धपलकावरती 27 धावा. 17 चेंडू, गरज 37 धावांची. 17 चेंडू 37 धावांची गरज. मोठे फटके इथे खेळावे लागतील, फटकेबाजी करावी लागेल. स्ट्राईक इन वरती फलंदाज डॉक्टर विशाल यांना चांगली फलंदाजी करत आहेत. 9 चेंडू मध्ये 15 धावा आतापर्यंत कुठल्यात. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू, एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. टिप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येते. दुसरी धाव इथे मात्र घातक ठरू शकली असती, पण तसं होत नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धपलकावरती 29 धावा. उर्वरित समीकरण 16 चेंडू, गरज 35 धावांची. सोळा चेंडू 35 धावांची गरज. विशालसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. आता 15 चेंडू मध्ये गरज 35 धावांची. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या, तदनंतरच्या 15 चेंडू वरती फक्त 15 धावा कुठल्यात. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे वेगानं पूर्ण केली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. ओव्हर थ्रोच्या धावा सुद्धा मिळतील आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल. 3 धावा मिळतात या चेंडूवरती. 3 धावांच्या मदतीनं धावा धपलकावरती 32 धावा. उर्वरित समीकरण 14 चेंडू 32 धावांची गरज. अर्धा पल्ला इथे पार केलाय. अर्धा पल्ला 14 चेंडू मध्ये पार करायचा आहे. 14 चेंडू, गरज 32 धावांची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज डॉक्टर अखिल. चांगली फलंदाजी आधीच्या सामन्यामध्ये केली होती, तीच फलंदाजी आता मात्र करावी लागेल. ते आठवावे लागेल कसे फटके खेळले होते, कशा प्रकारे. यावेळी चांगला फटका, झेलची संधी असेल. डॉक्टर राहुल, चेंडू खाली, चुकी होत नाहीये. एक अप्रतिम झेल या स्पर्धेतील सर्वात सुंदर झेल इथे स्वीकारलाय. फलंदाज होतोय बा डॉक्टर अखिलच्या स्वरूपात. धावा धपलकेवरती 32 धावा. आता मात्र 13 चेंडू 32 धावांची गरज. इथे मात्र पायावरती आदलतोय चेंडू. क्षेत्ररक्षक
चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळते लेग बाईटच्या सहाय्यानं. एका धावेच्या मदतीनं धावा दापलक्यावरती 33 धावा. उर्वरित समीकरण 12 चेंडू 31 धावांची गरज. बारा चेंडू गरज असेल 31 धावांची. स्ट्राईक एंड वरती फलंदाज डॉक्टर कुलदीप. नो स्ट्राईक एंड वरती डॉक्टर विशाल. चांगली फलंदाजी करतायत. 12 चेंडू 20 धावांवरती डॉक्टर विशाल खेळतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत डॉक्टर संदीप. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, टेक ऑफ घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज डॉक्टर कुलदीप यांना. आता 11 चेंडू 31 धावांची गरज. मोठे फटके इथून खेळावे लागतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. यावेळीच मात्र डॉक्टर कुलदीप यांना उचलून दिलंय, फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर. येतोय षटकार. डॉक्टर कुलदीप आणि डॉक्टर संदीप यानं एकाच कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलंय. एकमेकांना ते ओळखत असतील, एकमेकाचा खेळ ते ओळखत असतील. याआधी डॉक्टर संदीप यानं 2 चेंडू निर्धाव हाताळले होते. यावेळीच पुन्हा एकदा चांगला फटका डॉक्टर कुलदीप यांच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. पंचेचाळीस धावा. उर्वरित समीकरण 8 चेंडू 19 धावांची गरज. या 2 फटक्यांनी सामन्याचं चित्र बदललंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका डॉक्टर कुलदीप यांच्या बॅट मधनं. चेंडू जाईल दंडन करत सीमा पार. येतोय चौकार. चांगला फटका पाहायला गेला तर
धावांची गरज असेल 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळाला या आधीचा. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. बिग हिट. दमदार. स्पीड अप करा. 6 चेंडू गरज असेल 9 धावांची. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर आक्रमण केलंय डॉक्टर कुलदीप यांना. त्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा कुठून काढल्या डॉक्टर संदीप यांच्या विरोधात. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॉक्टर संदीप स्वप्नील पाटील. शेवटचं षटक लेग स्पिनर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंड वरती फलंदाज डॉक्टर विशाल. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन न खेळून काढलाय. जबरदस्त फटका डॉक्टर विशाल यांच्या बॅटमॅन. चेंडू सीमा पार. बिग हिट. षटकार. फुल्लोर लेनचा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न. इथे थोडासा मिसफील्ड पाहायला मिळतो. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वेगानं दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 2 धावा पूर्ण. आता गरज असेल 4 चेंडू मध्ये 1 धावेची. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. 10 चेंडू मध्ये 31 धावांची गरज होती. आता 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. जबरदस्त जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय कल्याण ग्लॅडिएटर संघाकडून. इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. सामना इथे संपवलाय. डॉक्टर विशाल यानं चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. धन्यवाद. तर या सामन्याचा आपण देऊयात लगेचच प्लेयर ऑफ द मॅच.